नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पालकाची पातळ भाजी ही रेसिपी बघणार आहोत। आता या ठिकाणी मी पालक घेतलेला आहे, साधारण एक जुडी असेल। हा पालक माझ्या गार्डनमध्येच मी लावलेला आहे, तर या गार्डनमधूनच मी हा काढलेला आहे। आता या ठिकाणी मी हा पालक आता आपण निवडून घेतलेला आहे व्यवस्थित, आणि आता हा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। आता आपण पालक बाहेरून आणतो तर त्याच्यावर केमिकलची फवारणी केलेली असते, पण हा घरचा पालक आहे तरी मी तो मिठाच्या पाण्यातून धुवून घेणार आहोत। आता या ठिकाणी मी एक चमचाभर मीठ टाकून टबमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि पाणी पालक बुडेल एवढं पाणी घेतलेलं आहे। आणि आता हा मिठाच्या पाण्यात आपण 2 मिनटं भिजू आणि काढून घेणार आहोत। आता हा पालक आपण मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता आपण घरच्या घरी जर भाज्या लावल्या तर त्याच्यावर आपण केमिकलची फवारणी करत नाही, त्याच्यावर मी फक्त हळदीचे पाणी करून स्प्रेने मारत असते। तर बघा, अशा पद्धतीने आता हा पालक आपण मिठाच्या पाण्यातून काढून घेतलेला आहे। तर आता हा पालक आपण सर्व पाणी त्याचं निथळून घ्यायचं आहे। आणि आता गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला। आणि आता या मिठाच्या पाण्यात आपण तो पालक शिजवून घेणार आहोत। जास्त शिजवायचं नाही, त्याला फक्त 2-3 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। पालक हा लगेच शिजला जातो। तर बघा, आता हे गरम पाण्यामध्ये आपण हा पालक 2 मिनटं उकळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण आता हा पालक उकळून घेणार आहोत। आता हे पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करून टाकायचं। आणि आता याच्यामध्ये टाकण्यासाठी मी घेतलेलं आहे लसूण, 10-12 पाकळ्या लसणाच्या, आणि मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6 मिरच्या आणि लसूण हे तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। तर बघा, आता या ठिकाणी आता हा पालक आपला उकळून झाला आहे। आणि आता हा तुम्ही मिक्सरच्या भांड्यात बारीक करणार आहे। हाताने बारीक केला तरी भाजी छान चवदार होते, पण मग मिक्सरवर बघा। आता या ठिकाणी पालक घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर बेसन पीठ टाकलेलं आहे। आणि हा पालक फक्त मिक्सर एकदाच चालू बंद करायचं, जास्त पालक बारीक करायचं नाही। आता यामध्ये बेसन पीठ टाकून आपण फक्त एकदाच गरका देऊन घेणार आहोत। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण, जास्त पण पाणी टाकायचं नाही। आता थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरला एक गरका देऊन घेऊया। आता बघा, अशा पद्धतीने हा पालक आपण बारीक केला आहे, जास्त बारीक झालेला नाही, फक्त मिक्सर चालू बंद करायचं एकदा। आता हा पालक बारीक झालेला आहे, आता आपण त्याला फोडणी देऊया। आता फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता मोहरी टाकलेली आहे। आता मोहरी तडतडली की आपल्याला जिरे टाकायचे थोडे, आणि आता आपण लसूण टाकून घेऊया त्याच्यामध्ये। आणि आता लसूण आपल्याला लालसर करून घ्यायचं आहे। आणि लसूण थोडंसं जास्त वापरलं की भाजी अगदी टेस्टी होते पालकाची। पण पालकाला उग्र वास असतो, तर तो उग्र वास या लसणामुळं निघून जातो। आता हा लसूण आणि मिरची जी आपली परतून झाली आहे, त्यामध्ये आता लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे मी थोडासा। आणि आता त्यामध्ये आपण हा पालक टाकून घेऊया। तर बघा, आता हा पालक आपण टाकलेला आहे। आणि आता त्यामध्ये आपल्याला मी आता तेच मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून देत आहे बघा त्यामध्ये। आता तुम्हाला हे जेवढं पातळ घट्ट लागतं त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आणि आता ह्या पालकाला फक्त 1-2 उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा। आणि आता यामध्ये उकळल्यानंतर 1 चमचा भरून मी लिंबाचा रस टाकलेला आहे, कारण पालकाला आंबट टाकल्याशिवाय त्याच्यापासून आपल्याला आयर्न मिळत नाही, त्याच्यामुळे पालकामध्ये हे आंबट पदार्थ टाकावाच लागतो। मी 1 चमचाभर लिंबाचा रस टाकलेला आहे। आणि आता 1 उकळी आली अजून की आपण गॅस बंद करायचा बघा। आता ही उकळी आलेली आहे। आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे। आता मी ती सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही पालकाची पातळ भाजी ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर
रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पातळ भाजी नक्की करून बघा. मुलंसुद्धा आवडीने ही भाजी खातील. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.